आज आपण सायबर आणि माहिती सुरक्षेच्या जगात एक मस्त सफर करणार आहोत. म्हणजे यातले काही शब्द किंवा कन्सेप्ट्स खूप किचकट वाटू शकतात, नाही का? पण काळजी करू नका. आपण हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या डिजिटल आयुष्याशी जोडलेला आहे. आपली जी काही ऑनलाईन माहिती आहे ती खरोखरच सुरक्षित आहे का? आता बघा, कुठल्याही गोष्टीचं संरक्षण करायचं असेल तर आधी हे समजून घ्यायला हवं की आपण नक्की कशाचं रक्षण करतोय. हे सगळं काही मूलभूत तत्वांवर उभं आहे. यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तत्व आहे गोपनीयता किंवा कॉन्फिडेन्शियालिटी. सोप्या भाषेत सांगायचं तर जी माहिती फक्त काही ठराविक लोकांनीच बघायला पाहिजे ती इतर कुणाच्या हाती लागू नये. जसं आपण आपल्या खाजगी गोष्टी इतरांना सांगत नाही तसंच. आणि यासाठीच एन्क्रिप्शन आणि ॲक्सेस कंट्रोल्स वापरले जातात. पुढचं तत्व आहे अखंडता किंवा इंटिग्रिटी. याचा सरळ अर्थ आहे की माहिती जशी पाठवली होती तशीच पोचली पाहिजे. म्हणजे तिच्यात कोणताही बदल झालेला नाही. विचार करा, जर कोणी आपल्या बँक स्टेटमेंटमधले आकडेच बदलले तर? हो ना? म्हणूनच अखंडता खूप महत्वाची आहे. आणि मग येतं उपलब्धता, म्हणजे अवेलेबिलिटी. माहिती सुरक्षित आहे, खरी आहे, पण वेळेवर मिळालीच नाही तर काय उपयोग? समजा ऐन परीक्षेच्या वेळी कॉलेजची वेबसाईटच डाऊन झाली तर? बस, हेच टाळण्यासाठी उपलब्धता गरजेची असते. म्हणजे योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध असायलाच हवी. बरं, पुढचा मुद्दा आहे ओळख पडताळणी किंवा ऑथेंटिसिटी. म्हणजे काय? तर सिस्टीमला खात्री करून द्यायची की जो कोणी लॉग इन करतोय तो योग्य व्यक्ती आहे. अगदी सोपं आहे. आपण फोन अनलॉक करण्यासाठी जो पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट वापरतो ना, तेच आहे हे. आणि हो, शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं तत्व आहे अस्वीकार्यता, म्हणजे नॉन रिप्युडिएशन. हा जरा जड शब्द वाटतोय, पण अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ, एकदा का एखादी डिजिटल कृती केली की नंतर अरे हे मी नाही केलं असं म्हणता येत नाही. डिजिटल सह्या आणि ऑडिट ट्रेल्स हा त्याचाच एक भाग आहेत. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि सायबर सिक्युरिटी हे शब्द आपण अनेकदा एकाच अर्थाने वापरतो, पण त्यांच्यात फरक आहे. असं समजा की इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एक मोठी छत्री आहे, ज्याखाली कागदपत्र, डिजिटल फाईल्स सगळं येतं. आणि सायबर सिक्युरिटी त्या छत्रीचा तो भाग आहे जो फक्त डिजिटल जगाचं संरक्षण करतो. बरं, तर संरक्षणाची तत्त्व तर आपण पाहिली. पण आता आपण ज्या रणांगणावर लढणार आहोत ते कसं आहे ते पाहूया. म्हणजे आपल्याला नक्की सामना कोणाशी करायचा आहे? हे बघा, काळानुसार धोके कसे बदलत गेले आहेत. 80च्या दशकात साधे व्हायरस आणि वर्म्स होते. मग 2000च्या सुरुवातीला आले फिशिंग आणि स्पायवेअर. आणि आता तर बॉटनेट्स आणि APTs, म्हणजे ॲडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट्स. हे हल्ले खूपच नियोजनबद्ध आणि अत्याधुनिक असतात. आज आपण ज्या धोक्यांबद्दल बोलतोय ते खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही अगदी सरळ सोट असतात, म्हणजे परवानगीशिवाय एखाद्याच्या अकाउंटमध्ये किंवा सिस्टममध्ये घुसण्याचा प्रयत्न करणं. तर काही हल्ले खूप फसवे असतात, जसं की मालवेअर, जे आपल्या नकळत आपल्या डिव्हाइसमध्ये येतं. किंवा फिशिंग, म्हणजे तुम्हाला लॉटरी लागल्याचा किंवा बँकेकडून आलेला खोटा ईमेल पाठवून तुमची माहिती चोरणं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे धोका नेहमी बाहेरूनच येतो असं नाही. कधीकधी तो संस्थेच्या आतून, म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याकडून किंवा आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो त्या भागीदारांकडूनही येऊ शकतो. या धोक्यांचे स्रोत कोण आहेत हे समजून घेतल्यास आपल्याला अधिक स्पष्टता मिळेल. म्हणजे हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार तर आहेतच, पण त्याचबरोबर कंपनीतलेच काही लोक, आपले व्यावसायिक भागीदार, काही विशिष्ट विचारसरणीचे गट आणि अगदी दुसऱ्या देशांकडूनही हल्ले होऊ शकतात. कधीकधी तर नकळत झालेल्या चुकांमुळेही धोका निर्माण होतो. ठीक आहे, धोके तर खूप आहेत हे कळलं. पण मग यापासून वाचायचं कसं? आपला डिजिटल किल्ला मजबूत कसा करायचा? चला, त्याबद्दल बोलूया. बघा, चांगली सुरक्षा व्यवस्था उभी करणं म्हणजे काहीतरी एकदाच करून सोडून देण्यासारखं नाहीये. ही एक प्रोसेस आहे. याची सुरुवात होते धोके ओळखण्यापासून. मग त्यासाठी सुरक्षा धोरणं तयार करावी लागतात. कुणाला कुठल्या माहितीचा ॲक्सेस द्यायचा हे ठरवावं लागतं. लोकांना त्याबद्दल प्रशिक्षण द्यावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर काही अघटित घडलंच तर काय करायचं याची योजना तयार ठेवावी लागते. पण हा सगळा खटाटोप करायचा तरी का? याचे फायदे काय आहेत? तर सगळ्यात पहिलं,
आपली संवेदनशील माहिती सुरक्षित राहते. दुसरं, आपला व्यवसाय किंवा कामं थांबत नाहीत. तिसरं, लोकांचा आपल्यावरचा विश्वास वाढतो. आणि चौथं, आपण कायदेशीर नियमांचं पालन करतो. म्हणजे फायदेच फायदे आहेत. आता आपण या सगळ्याचा सार पाहणार आहोत. धोका, कमजोरी आणि जोखीम या तिघांचं नातं काय आहे? हे सायबर सुरक्षेचं मूळ समीकरण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सगळी गोष्ट सुरू होते एका धोक्यापासून. समजा हा एक चोर आहे जो संधीच्या शोधात आहे. हा चोर काय शोधतोय? तर एक कमजोरी, म्हणजे आपल्या घरातलं एक उघडं राहिलेलं दार किंवा खिडकी. डिजिटल जगात ही कमजोरी म्हणजे जुनं झालेलं सॉफ्टवेअर किंवा एकदम सोपा पासवर्ड. आणि जेव्हा हा चोर त्या उघड्या दारातून आत येतो, तेव्हा निर्माण होते जोखीम. जोखीम म्हणजे प्रत्यक्ष नुकसान होण्याची शक्यता. आपला डेटा चोरीला जाण्याची शक्यता किंवा आपलं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. सोपं आहे ना? धोका प्लस कमजोरी इज इक्वल टू जोखीम. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. या सतत बदलणाऱ्या जगात 100% सुरक्षा मिळवणं खरंच शक्य आहे का? यावर विचार करायला हवा. खरं तर सुरक्षा हे काही अंतिम ध्येय नाहीये. ही एक न संपणारी प्रक्रिया आहे. सतत सतर्क राहणं, नवीन गोष्टी शिकणं आणि स्वतःला अधिक सुरक्षित बनवत राहणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे.